हॅलो मित्रांनो, माझे नाव श्याम आहे आणि मी फक्त 23 वर्षाचा आहे. माझा दाढा मी एकदमच मस्त आहे. मी स्वतःला खूप मजबूत ठेवले आहे. माझ्याकडे असे आहे की कोणालाही सुखासोबत त्रास नक्की होणार. मित्रांनो, अशाच मराठी स्टोरीसाठी मराठी कथा पाहत वाचत राहा. आता मी तुम्हाला माझी गोष्ट सांगत आहे. 2 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा शहरात आलो. मी एक खूप मोठ्या बिझनेसमॅनच्या राकेशच्या मध्ये होतो. मी त्यांच्या घरी गेलो. त्यांचे एक घर राजमहल असल्यासारखा खूप मोठा वाडा होता. त्यांची मुलगी होती. ती 19-20 वर्षाची होती. त्यांची एक खूप सुंदर बायको होती. त्यांच्या घरी थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यावरती मला समजलं की ही त्याची बायको ही दुसरी आहे. पहिल्या बायकोचे निधन झाले होते आणि त्यामुळे त्यांच्या पहिल्या बायकोची मुलगी ही दुसऱ्या केलेल्या बायकोशी जास्त होती. त्यांची कोणती गोष्ट सुद्धा ऐकत नव्हती. किती वेळेस माझ्यासमोर त्या दोघींमध्ये भांडण होतं. आता मी घरामध्ये आलो होतो तर बॉडीगार्ड म्हणूनच राहत होतो. मला त्यांच्या मुलीशी कोणतीच गोष्ट पसंत येत नव्हती. ती मला गाडी चालवायला सांगायची. कधी कधी मी त्यांच्या घरातला आणि त्यांचे सगळं करायचो आणि मी जर गाडी चालवायला नको म्हटलं तेव्हा ती पप्पांनी समजून सांगितलं, तुला नोकरीवर काढून टाकून देईल अशी मला धमकी सुद्धा द्यायची. त्यासाठी मी जास्तीचे गोष्ट मनावर घेत नव्हतो. मी जसे बोलले तसे मी करत होतो. मी मोठ्या बापाची एक बिघडलेली मुलगी होती. ती कधीच आपल्या मम्मीची गोष्ट ऐकत नव्हती. काही दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की राकेश भाई हे खूप आणि मुलगी हे आपल्या मर्जीने काही पण करायच्या. एका दिवस साहेबांसोबत मी कंपनीत गेलो तेव्हा एक फाईल घरी विसरली होती. तेव्हा मला ते साहेबांनी घरी जाऊन आणायला सांगितले. मी फाईल घेण्यासाठी घरी आलो. मी घरामध्ये जाऊन फाईल शोधत होतो तेव्हा त्यांची मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणू लागली, माझ्याकडे ये. मी तिला म्हणू लागलो, मला फाईल अर्जंट घेऊन जायचं आहे, आलोच. मी तिला म्हणू लागलो की मी 5 मिनिटात आलो, तू वेट कर. ती माझ्याजवळ आली आणि म्हणू लागली, खरंच या तुझी तर खूपच मस्त आहे. खरंच सांग, तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का? मी जागेवर थंडहार पडलो. मी तिला म्हणू लागलो की असं काही विचारतात मालकीन. ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणू लागली, तुझं लग्न झालेलं आहे का? मला खूप भीती वाटू लागली होती आणि मी माझ्याजवळ येत होती आणि ही गोष्ट माझ्या मालकांना कळली तर मला नोकरी सोडावं लागलं असतं. मी खूप घाबरलो होतो. मी तिला म्हणू लागलो, मालकाने मला लवकर कंपनीत बोलवले आहे आणि मला लवकर जावे लागेल. त्यासाठी मी एवढे बोलून तिचे निघण्याचा खूप प्रयत्न करत होतो. मालक म्हणजे कधी कधी बाहेर विदेशी पण जायचे. तेव्हा मला घरी जाऊन कोण काय करत आहे हे बघ म्हणून मला सांगायचे. जास्त त्यांच्या मुलीबद्दल मला ते बोलायचे पण ती मुलगी कोणाचं ऐकत नव्हती. पण नंतर त्या दिवशी ती मला म्हणू लागली की मला तू खूप आवडतोय आणि आपण बाहेर जाऊया फिरायला, असं ती बोलू लागली की मला आत्ताच्या या तुला खुश करायला पाहिजे. मी तिथून निघण्याचा प्रयत्न करत होतो. ती मला न सोडता माझे बटन काढायला लागली होती. मी तिला थांबण्याचा प्रयत्न करत होतो. मी तिला म्हणू लागलो की तू माझ्यापेक्षा खूप लहान आहे. पण ती स्वतःच असं करू लागली. थोडा वेळ काम करून झाल्यावर मला म्हणू लागली, बघितलं का, कळालं का कोणाला तड्यासारखे माझे लागले? कळालं का कोणाला तुझ्यासारखे माझे कॉलेजमध्ये असे 4 आहेत आणि याबाबत तू जास्त विचारही करू नकोस. मी अशीच आहे. मला हे करायला खूप आवडतं. मी तिच्याकडे खूप हैराण होऊन पाहत होतो. ती खूप जिद्दी होती पण तिचं खरं रूप मी आज पाहिलं होतं. त्याच्यानंतर मी खूप हैराण झालो आहे. हे काम झाल्यावरती मी कंपनीमध्ये फाईल घेऊन जात असताना
असताना तिला मी बाय केलं. आणि तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असेल या चॅनेलवरती त्याने चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.